राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणारे आपल्या हक्काचे SS न्यूज लाईव्ह। अंबेजोगाई नगर परिषदच्या कार्यालयासमोरच पायऱ्यासमोरच अंबेजोगाई शहरातील जयवंती नदी हटाव व बचाव यासाठी अतिक्रमण हटाव जयवंती नदी बचाव या संदर्भात मागणी संदर्भात पत्रकार अभिजित लोमटे हे आमरण उपोषणाला बसले होते। आपण त्यांची प्रत्यक्षात भेट घेतली। काय दिले त्यांना आश्वासन? आपण श्री अभिजित लोमटे मागील 3 दिवसापासून नगरपालिका आवारामध्ये आमरण उपोषणासाठी बसले होते। त्यांच्या मागण्यासंदर्भात आम्ही आज त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यातून आम्ही त्यांच्या मागण्यासंदर्भात 8 दिवसामध्ये अहवाल मान्य तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांच्या मार्फत संयुक्त जायमुख्यावर जाऊन चौकशी करण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्यातून जो काही अहवाल आम्हाला ज्या चौकशीतून प्राप्त होईल त्यानुसार आम्ही त्यावर योग्य ती कारवाई करू असे त्यांना आश्वासन दिले आणि आमच्या विनंतीस मान देऊन त्यांनी आजचे उपोषण स्थगित केले आहे। तर आम्ही त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत। अभिजित लोमटे, गेल्या 3 दिवसापासून आपण नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसला होता। मुख्य अधिकारी यांनी प्रत्यक्षात आपल्याला लेखी आश्वासन दिले। काय दिले आपल्याला आश्वासन? माननीय मुख्याधिकारी यांनी आज भेटून एक लेखी आश्वासन दिलं। त्यांना जे 2 वर्षाखाली पत्र आलं होतं जाव क्रमांक 880 उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार व मुख्याधिकारी यांना जायमुख्यावर जाऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले होते, मात्र या पत्रावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती। या पत्राची आता त्यांनी दखल घेत मागील 3 दिवसापासून जयवंती नदी अतिक्रमण हटावासाठी मी या ठिकाणी बसलो होतो। त्यासोबत विविध मागण्या होत्या। 2023 ज्यावेळेस जयवंती बचाव कृती समिती स्थापन झाली त्यांच्या आंदोलनाला एक मोठं यश आलं होतं। नगर परिषदेचे सहाय्यक आयुक्त यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना एक पत्र दिलं होतं। त्याचा संदर्भ देत उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार तसेच तत्कालीन मुख्याधिकारी यांना एक निर्देश दिले होते की त्या जायमुख्यावर जाऊन पाहणी करून त्या ठिकाणचे अतिक्रमण निष्कासित करावे। मात्र हे या पत्राला 2 वर्षापासून नगर परिषद प्रशासनाने 1300 टोपली दाखवली होती। आज त्या पत्र प्रत्यक्षात समोर आल्यानंतर त्यांनी ते मागण्या मान्य करून येत्या 8 दिवसात जायमुख्यावर जाऊन संयुक्त पाहणी करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे। तसेच या लेखी आश्वासनानंतर या नदीपात्रात झालेले अतिक्रमण जे अधिकृत असतील किंवा अनधिकृत असतील जेणेकरून ज्या नगरपालिकेने काही अतिक्रमणधारकांना परवाने दिले आहेत, आता ते परवाने का दिले हे आता विषय मांडत नाही मी, मात्र ज्यावेळेस अधिकृत लिस्ट येईल त्यावेळेस सगळं सत्य जनतेसमोर येईल आणि या अहवालानंतर ते अहवाल मला लवकरच 8 दिवसात प्राप्त होईल। या अनुषंगाने मी आज या ठिकाणी उपोषण सोडले आहे। तसेच त्याचबरोबर मी एक मागणी केली आहे की रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील जो पूल आहे त्या ठिकाणी 4 गंग्या होत्या, मात्र त्यातील 2 गंग्या बुजवल्या गेल्या आहेत। नदीचा प्रवाह त्यांनी बुजवला आहे। तो नदीचा प्रवाह त्या गंग्या खुल्या करून तो नदीचा प्रवाह तात्काळ मोकळा करण्यात यावा अशी मागणी त्यांनी मागणी केली आहे। ते अतिक्रमण तात्काळ ते निष्कासित करतील याचा विश्वास आहे आणि त्यांच्या लेखी आश्वासनानंतर मी हे आमरण उपोषण स्थगित केले असून या आंदोलनाची पुढची दिशा जेणेकरून मला असं वाटतं की आंदोलन स्थगित केलं जरी असलं तरी लाक्षणिक उपोषण करावं असं जोपर्यंत अहवाल प्राप्त होत नाही तशी माझी मानसिकता आहे। माझ्या डिजिटल मीडिया परिषदेच्या सर्व टीमशी चर्चा करून हा निर्णय मी आजच कळवेल। माननीय माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये डिजिटल मीडियाचे अध्यक्ष अभिजित लोमटे यांनी आमरण उपोषण जे 3 दिवसापासून चालू केलं होतं ते तात्पुरतं स्थगित केलेलं आहे। काय वाटते आपणास? सर्वप्रथम मी सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे सहकारी मित्र अभिजितजी लोमटे गेल्या 3 दिवसापासून जयवंती नदीपात्रामध्ये जे काही अतिक्रमण झालेलं आहे ते निष्कासित करावं याच्यासाठी उपोषण करायला ते 2023ला उपजिल्हाधिकारी यांनी जे पत्र दिलं आणि मुख्याधिकारीला निर्देश दिले होते की तात्काळ ते अतिक्रमणाची पाहणी करून ते अतिक्रमण काढून टाकावे। असं असताना पण तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही। परंतु आज अभिजितजी लोमटे यांचं उपोषण सोडवण्यासाठी उपस्थित असलेल्या मुख्याधिकारी सौ
तोंडगे यांनी त्यांना या ठिकाणी लेखी आश्वासन देऊन सांगितलेलं आहे की तहसीलदार व मी स्वतः जायमोक्यावर जाऊन 8 दिवसाच्या आत जे जे नदीपात्रामध्ये अतिक्रमण झाले त्याचे रीतसर यादी करून ते निष्कासित करण्याच्या संदर्भातलं लिखित त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आम्हाला सर्वांना आशा आहे, अपेक्षा आहे की नक्कीच मुख्याधिकाऱ्यांनी तहसीलदार जायमोक्यावर जाऊन ते पाहणी करतील आणि जे जे अतिक्रमण त्या ठिकाणी झालेले आहे ते निष्कासित करतील अशा अपेक्षा त्यांच्या लेखी आश्वासनानंतर वाटतात.